आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी उद्या माघ पौर्णिमा आहे, तर त्या पौर्णिमेला आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत। अर्थातच माघ पौर्णिमा जरी असली तरी तुम्ही दर पौर्णिमेला या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे। फक्त माघ पौर्णिमेलाच कराव्यात असं नाही, तर दर महिन्याला जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला तुम्ही या गोष्टी आवर्जून करा, कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीची आवडती तिथी आहे। आपल्या दत्तात्रेय महाराजांचा पण जन्म हा पौर्णिमेच्या तिथीलाच झालेला आहे। त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पण पौर्णिमा ही आवडती तिथी आहे। आणि जर आपण या पौर्णिमेला अशा काही सेवा किंवा काही गोष्टी आवर्जून केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि खूप फरक तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवतील, कारण माता लक्ष्मीची ही आवडती तिथी आहे आणि तिची सेवा जर या दिवशी तुम्ही केली, त्याचबरोबर आपले जे भगवान विष्णू आहेत त्यांची जर सेवा केली तर माता लक्ष्मी जिथे भगवान विष्णू असतात तिथे आणि तिथेच वास्तव्य करते। त्यामुळे आपल्याला पौर्णिमेला माता लक्ष्मीची, विशेष करून भगवान विष्णूंची आपल्याला खूप सेवा करायची आहे आणि अशा काही गोष्टी करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतील। बऱ्याच वेळेला बघा असं होतं की खूप आर्थिक प्रॉब्लेम असतात, कितीही आपण कष्ट केले तरी ते जे कष्ट आहे त्यांचं फळ आपल्याला मिळत नाही। मग त्याला आपण कशाची तरी अध्यात्माची जोड द्यावी लागते, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या सफल होतात। तर असे काही बरेच जण असतात की ज्यांना आर्थिक प्रगती होत नाही किंवा केलेल्या कामाचा व्यवस्थित मोबदला मिळत नाही, त्याचं फळ म्हणावं तितकं मिळत नाही। तर तुम्ही पौर्णिमेपासून जर असा संकल्प केला की या गोष्टी मी दर पौर्णिमेला करेल, तर तुम्हाला बघा नक्कीच आर्थिक भरभराट झालेली थोड्याच दिवसात जाणवेल। फक्त हे करत असताना तुम्ही मनामध्ये श्रद्धा ठेवा, शुद्ध भाव ठेवा, या सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्या होऊन जातील आणि खूप पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येईल आणि तुम्हाला त्याचा फरक नक्कीच जाणवेल। तर रविवारी 1 फेब्रुवारीला पहाटे 5:58 माघ पौर्णिमा सुरू होत आहे आणि उत्तर रात्री 3:38 ही पौर्णिमा असणार आहे। त्यामुळे रविवारचा संपूर्ण दिवस माघ पौर्णिमेचा आहे। हे उपाय आपण रविवारी करायचे आहेत। तर तुम्हाला या दिवशी करायचं काय, तर असे कणकेचे दिवे करायचे आहेत, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप किंवा मग तिळाचं तेल टाकायचं आहे, त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि भगवान विष्णूंच्या तसबिरीसमोर किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्या तसबिरीसमोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर हा उपाय तुम्हाला दर पौर्णिमेला तुम्ही केला तरी चालेल आणि कणकेचे दिवे नसतील तुमच्याकडे तर मातीचे म्हणजे पणत्या किंवा स्टीलचे असे दिवे केले तरी चालेल आणि त्यामध्ये मात्र शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल वापरा। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंच्या फोटोसमोर ती प्रज्वलित करायची आहे। त्याचबरोबर उद्या पौर्णिमेला म्हणजे रविवारी न विसरता आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे, षोडोपचार पूजन करून घ्यायचं आहे। माता लक्ष्मीची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर अशा पद्धतीने पंचामृताने, दुधाने, स्वच्छ पाण्याने माता लक्ष्मीला स्नान घालून घ्यायचं आहे आणि स्नान घालत असताना ओम महालक्ष्मी नमः असा जप तुम्हाला करायचा आहे। कारण पौर्णिमे दिवशी जी तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करता, भगवान विष्णूंची सेवा करता, त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही। आर्थिक उन्नती यामुळे होत असते। त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अशी माता लक्ष्मीची पूजा करायचीच आहे आणि अशा पद्धतीने एक लाल फूल तुम्हाला न विसरता माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे। त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची देखील तुम्ही पूजा करून घ्या, तुमच्या गॅसचं पूजन करून घ्या आणि अन्नपूर्णा मातेचं पूजन कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही बघू शकता। ते लाल फुलं माता लक्ष्मीला खूप प्रसन्न करतात, त्यामुळे लाल फुलं आवर्जून पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मीला वाहायची आहेत आणि दर पौर्णिमेला तुम्ही हे उपाय करायचे आहेत किंवा या गोष्टी करायच्याच आहेत। याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवतो। त्याचबरोबर तुम्हाला बघा
पौर्णिमे दिवशी असा सत्यनारायण घरच्या घरी घालायचा आहे. सत्यनारायण घरच्या घरी जर तुम्ही घातला तर त्याचे खूप आणि अनेक फायदे आहेत. तुम्हाला कोणताही आर्थिक प्रॉब्लेम असू दे, घरामधले वादविवाद असू दे, काहीही शारीरिक मानसिक समस्या असू देत किंवा काही पैशाचे प्रॉब्लेम असू देत, भरभराटी होत नाही आहे, व्यवस्थित फळ मिळत नाही आपण केलेल्या कामाचं, तर त्यासाठी घरच्या घरी असा पौर्णिमेला सत्यनारायण तुम्ही जरूर घालत चला. तसा तुम्ही संकल्प करा किंवा 11, 21 असं पौर्णिमेला मी सत्यनारायण घरच्या घरी घालेल आणि त्याप्रमाणे तुम्ही दर पौर्णिमेला असा सत्यनारायण संध्याकाळच्या वेळेला प्रदोषकाळी म्हणजे 6 नंतर ही पूजा तुम्हाला 6 ते 7 या वेळामध्ये अशी सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करायची आहे आणि प्रसादात तुम्हाला शिरा करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला पौर्णिमे दिवशी उद्या विष्णू सहस्त्रनाम याचं पठण करायचं आहे किंवा मग तुम्हाला वेळ नसेल तेवढा तर यूट्यूबला तुम्ही लावून देऊ शकता, पण घरामध्ये तुमच्या ते सूर जे आहेत विष्णू सहस्त्रनामांचे ते पसरले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला श्रीलक्ष्मी सुक्तमचा पाठ अवश्य करायचा आहे आणि जर तुम्हाला तो माहीत नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही तोही यूट्यूबवरती लावून ऐकू शकता, पण जरूर तुम्ही उद्या पौर्णिमेला हे ऐकत चला. दर पौर्णिमेला तुम्ही हे ऐकत चला. त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेची पण विशेष सेवा करायची आहे पौर्णिमेला. तुळशीला सकाळ संध्याकाळ आपल्याला दिवा लावायचा आहे, शुद्ध तुपाचा किंवा मग तिळाच्या तेलाचा. आता तुम्ही जे कणकेचे दिवे करणार आहात त्यातला एक जरी दिवा तुम्ही इथे तुळशीसमोर लावला, त्यामध्ये तूप घातलं किंवा तिळाचं तेल टाकलं तरीही चालू शकतं, पण तुम्हाला या दिवशी सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण बघा, तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि तुळशीची केलेली जी सेवा आहे त्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असतं आणि भगवान विष्णूंची जिथे सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी नेहमीच वास करते आणि ती भगवान विष्णूंना सोडून कुठेच जात नाही. त्यामुळे आपल्याला तुळशीची पण पौर्णिमे दिवशी विशेष सेवा करायची आहे. आणि पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला पौर्णिमेला न विसरता आपल्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हे करायचं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. आवर्जून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे कुंकुमार्चन करायचंच आहे पौर्णिमेला. आणि जरी तुमच्याकडे असं श्रीयंत्र नसेल तर तुम्ही जे आपला देवीचा जो टाक आहे किंवा मग मूर्ती आहे त्याच्यावर देखील कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चनसाठी स्वामींच्या केंद्रामध्ये त्याचं खास विशेष पुस्तक मिळतं, तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा नसेल तर तुमच्या घरातल्या देवीच्या मूर्तीवरती 10 ते 15 मिनटं ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असं करत कुंकुमार्चन केलं तरी चालेल. त्याचबरोबर बघा, आपल्याला उद्या पौर्णिमेला काय करायचं आहे, भगवान शिवशंभोंच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथंही आपल्याला असा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. जे मगाशी मी सांगितलं, कणकेचे दिवे करा किंवा मग कोणतेही 5 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे, तर त्यातला एक दिवा तुम्ही भगवान शिवशंभोंच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे प्रज्वलित करायचा आहे प्रदोषकाळी. म्हणजे पौर्णिमेला संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, तुम्हाला विशेष या दिवशी काय करायचं आहे पौर्णिमे दिवशी, तर गोमती चक्र मिळतं असं किंवा मग अशा कवड्या मिळतात, तर त्या तुम्हाला जमल्या तर म्हणजे किंवा मिळाल्या तर आणायच्या आहे. कारण याच्यामुळे इतकं म्हणजे तुमच्या आर्थिक उन्नतीमध्ये खूप भर पडते आणि खूप भरभराटी आलेली तुम्हाला जाणवेल. हे खूप प्रभावी आणि खूपच शुभ मानलं जातं. गोमती चक्र किंवा मग कवड्या मिळाल्या तुम्हाला तर 7 घेऊन यायच्या आहेत. त्या एका लाल कापडामध्ये तुम्हाला हे दोन्हीही बांधायचं आहे. 7 गोमती चक्र किंवा 7 कवड्या दोन्हीपैकी एक आणलं तरी चालेल. तर तुम्हाला त्या 7 कवड्या किंवा गोमती चक्र एका लाल वस्त्रामध्ये, शुभ्र चांगल्या स्वच्छ वस्त्रामध्ये त्या बांधायच्या आहेत आणि तुम्हाला चंद्राच्या प्रकाशामध्ये त्या न्यायच्या आहेत. मग तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही नेलं तरी चालेल किंवा मग टेरिसवर गेलात तरी चालेल आणि तिथे तुम्हाला चंद्राच्या प्रकाशामध्ये त्या 10-15 मिनटं ठेवायच्या आहेत.
आणि तिथे तुम्हाला जप करायचा आहे. ओम सोम सोमाय नमः असा तुम्हाला जपमाळ असेल तर 108 वेळा जप करायचा आहे, किंवा जपमाळ नसेल तर तुम्ही 5 ते 10 मिनटं हा जप सुरू ठेवू शकता. पण जर तुम्ही टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये जाण्याची तुम्हाला सोय नसेल तर तुम्ही घरामध्येच देवघरामध्ये या ज्या कवड्या आहेत त्या ठेवून तिथे ओम सोम सोमाय नमः असा जप करू शकता. 5 मिनटं करा, किंवा जपमाळ असेल तर 108 वेळा करा. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी पोटली आहे ज्यामध्ये आपण कवड्या बांधलेल्या आहेत किंवा गोमती चक्र 7 बांधलेले आहेत, ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पैशाच्या ठिकाणी जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला ठेवायचे आहे. सतत तुम्हाला तुमच्याबरोबर म्हणजे तुमच्या तिजोरीमध्ये ती ठेवून द्यायची आहे. याने नक्की तुम्हाला बघा चांगले फरक जाणवतील. आर्थिक वृद्धी झालेली जाणवेल, नक्कीच भरभराट आलेली जाणवेल आणि फरक तुम्हाला पडलेला नक्कीच जाणवेल. फक्त तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीसमोर जेव्हा तुम्ही त्या कवड्या किंवा मग गोमती चक्र ठेवाल तेव्हा तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते मी हे तुझ्यासमोर ठेवते आहे गोमती चक्र किंवा मग कवड्या, तर माझ्या धनामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ दे. बघा खूपच छान उपाय आहे, नक्की करून बघा तुम्ही. उद्या पौर्णिमेला फरक तुम्हाला जाणवेल. त्याचबरोबर तुम्हाला पौर्णिमे दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप देखील तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. जपमाळ नसेल तर 5 ते 10 मिनटं असा जप तुम्ही करा. त्याचबरोबर तुम्ही अशाच पद्धतीने वेलचीचा देखील उपाय करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 किंवा 7 वेलची घ्यायच्या आहेत आणि त्या लक्ष्मी मातेसमोर एका लाल वस्त्रामध्ये ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ती लाल वस्त्रामध्ये त्या वेलची बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पैसे जिथे ठेवता तिथे ठेवून द्यायचे आहे. याने पण खूप धनामध्ये भरभराटी झालेली दिसते किंवा छान फरक पडतो, कारण वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. याच दिवशी तुम्हाला सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आणि संध्याकाळी पण पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि साखर टाकून चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राची देखील पूजा करून घ्यायची आहे. तर बघा, या काही गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्यात, त्या तुम्हाला उद्या रविवारी माघ पौर्णिमेला आवर्जून करायच्या आहेत. आणि त्याशिवाय दर पौर्णिमेला तुम्हाला या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या तरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. याने तुम्हाला नक्कीच चांगले बदल झालेले, चांगले पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये आलेली जाणवेल. तर हा व्हिडिओ ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे ज्या कोणत्या मैत्रिणींना ताईंना ही माहिती माहीत नसेल तर त्यांनाही ही कळेल आणि त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर तेही सुटतील. आणि हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच युजफुल ठरेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.